षटकांची संख्या 4 वरून 3 करण्यात आलेली आहे। या गोष्टीकडे लक्ष द्या। पुढील संघाने देखील जर आपण वेळेत उपस्थित राहिला नाहीत तर आपल्यासाठी देखील हाच नियम लागू होईल। आता आपल्याला सामना पाहायला मिळेल मैदानात तो म्हणजेच सिद्धिविनायक खारपाडा विरुद्ध शिवशंभू आगरसुरे। यानंतर सामना असेल तो म्हणजेच जय गणेश आंबेवाडी विरुद्ध गावदेवी धोकवडे। या पुढील सामना असेल गावदेवी धोकड विरुद्ध जय गणेश आंबेवाडी। तर दोन्ही संघाच्या संघनायकांना ही सूचना असेल की चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचे। जर इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी एखाद्या संघाचा कर्णधार उपस्थित राहिला आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या संघाला टॉस विनर घोषित केलं जाईल। आणि जर दोन्ही कर्णधार उपस्थित राहिले नाहीत तर षटकांची संख्या कमी केली जाईल। या गोष्टीची नोंद घ्या। विघ्नहर्ता झिराटपाडा संघाचे सर्व स्वयंसेवक व्हॉलंटियर्स आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या। सामन्याला सुरुवात होते मात्र आपले व्हॉलंटियर स्वयंसेवक पाहायला मिळत नाहीयेत। तर चला सर्व स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या। चला ओपनरची जोडी मैदानात पाठवायची आहे। पहिला सामना आहे 3 षटकांचा सामना आहे। बघा वेळेचं बंधन प्रत्येक मंडळाला असतं मित्रांनो। कालच लॉट्स टाकले होते आपल्या 4 वाजताची वेळ दिली होती। डे नाईट स्पर्धा आहे तेव्हा काही सामने हे डे क्रिकेटमध्येच डे लाईटमध्ये आपल्या खेळवायचे आहेत। मात्र उशिरा आल्यामुळे आपण पाहतो दोन्ही संघांना त्याचा फटका बसतोय असंच म्हणावं लागेल। दोन्ही संघांसाठी षटकाची संख्या कमी केली जाते। फलंदाजीसाठी आपण पाहतोय फलंदाज संदेश आणि त्याच्या साथीला चैतन्य ही जोडी आपण पाहतोय। आणि त्याचबरोबर लक्ष असू द्या 3 षटकांचा सामना आहे। पहिली 2 षटकं आपल्याला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत। आणि जर 10 मिनिटांमध्ये आपण पहिली 2 षटकं पूर्ण केली नाहीत तर तिसऱ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल। 3 षटकांमधील एक पहिलं षटक जे असेल हे पॉवर प्लेचं षटक असेल। या गोष्टीची नोंद घ्या। पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले। पहिला चेंडू आक्रमण पहिला चेंडूला भिरकवलाय मिड विकेटच्या बाहेर। पहिला चेंडू होती षटकार डीजे। यावेळेस सर स्ट्रेट डाउन द ग्राउंड चेंडू जाईल सीमाच्या बाहेर। बॅक टू बॅक 6 सेकंड इन रो सलग दुसरा षटकार।
करत इथे आपल्या मनसुबे इरादे स्पष्ट केले जात आहेत. सामना 3 षटकांचा आहे, त्यामुळे सामन्यात जलद धावा जमवणं आवश्यक. त्या अनुषंगाने 2 चेंडू 2 षटकार आलेत. पुढचा चेंडू विकासचा. यावेळेस चेंडूला सरळ खेळून केला जात आहे. मिडॉनचं क्षेत्ररक्षक तिथे चांगला क्षेत्ररक्षण करतोय. रुपेश नाईकला पण पाहतोय, एक चांगला खेळाडू. धाव संख्येकडे पाहिले 2 षटकानंतर पुढच्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. तिसरा चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाज विकासला पण पाहिलं तर एक चांगला खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर म्हणजे चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेसचा चेंडू स्विंग अँड मिस, फलंदाज बीट होतोय. फुल लेंथचा चेंडू होता, उजव्या बाहेर चेंडू ठेवला जातो आणि फलंदाजाला बीट केलं जातंय. पहिल्या 2 चेंडू षटकार, त्यानंतर पुढचे 2 चेंडू हे निर्धाव आलेत. ज्या पद्धतीने गोलंदाजाने सुरुवात केली त्यानंतर तो कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, आपल्या गोलंदाजीत बदल करतोय आणि फलंदाजांना बीट करण्यात त्याला यश मिळतंय. यावेळेस चेंडूला भिरकावलाय, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. 1 मोर बिग हिट, या षटकातील तिसरा मॅक्सिमम षटकार. स्क्वेअर चेंडू, अवांतर धाव, धावसंख्या धावून पोचते 19 धावा. यावेळेसचा चेंडू मात्र चांगला उजव्या दुर्वा चेंडू ठेवला जातोय, फलंदाजाला बीट केलं जात आहे. पहिल्या षटका अखेरीस एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल शिवशंभू आगरसुरे संघाची. बिनगडी बाद 19 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो धावफलक. 19 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. पहिलं षटक आपण पाहिलं, चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं, 3 मोठे स्ट्रोक आले. चांगली धावसंख्या पहिल्या षटकात संदेश या खेळाडूच्या माध्यमातून जमवली जाते. तर शिवशंभू आगरसुरे संघाविषयी सांगायचं झालं तर एक चांगला संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर संदेश हा खेळाडू ज्याच्या आपण पाहिलं तर ज्याच्या अनुभवानिशी हा संघ बनलेला आहे, त्यामध्ये बरेच चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला संघ आहे आणि या संघाची मोर्चेबांधणी खऱ्या अर्थाने या संघ जो एकजूट केलाय तो म्हणजे संदेश. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण खेळाडू, एक चांगली स्टार्ट आपल्या संघाला करून देतोय. दुसऱ्या बाजूला चैतन्य, ज्या फलंदाच्या नावावरती 4 षटकांमध्ये देखील अर्धशतक जमवण्याचा विक्रम आहे, असा खेळाडू आपल्या आक्रमक आतिशी फटक्यांसाठी ओळखला जातो, मोठे स्ट्रोक लावण्यासाठी ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक खारपाडा संघाचा मिस्टर कन्सिस्टंट म्हणजेच सातत्यपूर्ण खेळ करणारा खेळाडू जितेंद्र पेडवी आपण पाहतोय, आपल्याला पाहायला मिळतोय. मग फलंदाजी असो गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर सिद्धिविनायक खारपाडा संघाचा टॉप 3 खेळाडूंमध्ये येणारं एक नाव जितेंद्र पेडवी आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी आलाय. लो फुलटा चेंडू होता, चेंडूला बिरकोला मिड विकेटला, खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि चेंडू जातोय सीमार शेपार, येतोय अनपेक्षित चौकार. जिथे एकच धाव मिळाली तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय आणि 4 धावा मिळतात. दुसऱ्या बाजूला धावा येणं आवश्यक. फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायचे, एक टार्गेट सेट करायचे, त्यांच्या अनुषंगाने विचार केला तर प्रत्येक धाव महत्वाची. प्रत्येक धावाचं वेलकम असेल, स्वागत असेल, ते म्हणजे शिवशंभू आगरसुरे या संघाकडून. यावेळेच्या चेंडूला भिरकावला मिड विकेटच्या पार, षटकार डीजे.
29 धावसंख्येकडे पाहतोय. 2 चेंडू अखेरीस, 1 षटक आणि 2 चेंडू अखेरीस 29 धावा धावफलक लागलेले आहेत. यावेळेस यॉर्कर यांचा चांगला चेंडूला लॉंग दिशेला घेऊन काढला जात आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे एक धाव मिळेल. स्पर्धा आपण पाहतोय विघ्नता लोकसेवा क्रीडा मंडळ झिरटपाडा आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा 2026. आज दुसरा दिवस रात्र अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेटचा थरार देखील आपण अनुभवतोय आणि मैदान आपण पाहतोय म्हणजेच ग्रामपंचायत झिराटचं हे सुसज्ज असं मैदान आणि स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं म्हणजे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय म्हणजेच tenniscricket.in माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कोर कमिटीचे इथे स्वागत आहे. खूप चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून, चांगलं प्रक्षेपण, चांगली साऊंड क्वालिटी या माध्यमातून घर बसल्या देखील प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेलेला आहे. यावेळेचा चेंडू ज्याच्या बाहेर जाणारा फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र फलंदाज बीट करण्याचा चेंडू येतोय. पंत सांगतायत चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला होता. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झालेली आहे 30 धावा. यावेळी चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण करण सारखा एक चांगला क्षेत्रक्षेपण पाहतोय तिथे तैनात आहे. धावसंख्या 31 झालेली आपण पाहतोय. षटकाचा विचार केला तर षटकातील चेंडूची संख्या झाली ती म्हणजे 5 चेंडू झालेत. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. या दुसऱ्या षटकावर येणाऱ्या अंतिम चेंडूवरती एखादा स्ट्रोक खेळला जाणार की ते पुन्हा अचूक चेंडू येणार जितेंद्र पेडवी याच्याकडून. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला बीट करणारा चेंडू आणि या निर्धार चेंडू षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल. दोन्ही सलवायांची एक चांगली सलवायांची भागीदारी आपण इथे पाहतोय. कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं त्याच पद्धतीतील सर्वोच्च भागीदारी आपण पाहिली ती म्हणजेच दादर जांभूळपडा संघाकडून तब्बल 67 धावांची सलामीरांची भागीदारी आपण पाहिली आणि इथे आपण पाहतोय अजून एक चांगली भागीदारी आजच्या या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सामन्यात जिथे दोन्ही सलामीर नाबाद आहेत आणि धावफलकात धावसंख्या लागली होती म्हणजेच 31 धावा, 31 रन्स विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या तर या षटकात आपण विचार केला तर 12 धावा आलेल्या आहेत. 3 षटकांचा सामना आहे आणि लक्ष असू द्या पुढील जो संघ आहेत, पुढील जे 2 संघ आहेत त्यांनी जय गणेश आंबेवाडी प्रतिस्पर्धी संघ असेल पुढील सामन्यात म्हणजेच गावदेवी धोकोडे आणि दोन्ही संघांनी संघाच्या कर्णधारांना सूचना असेल की चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण यायचंय टॉस करण्यासाठी. जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहिले नाहीत तर षटकांची संख्या कमी होऊ शकते आणि बघा पहिल्या सामन्यात षटकांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. 4 ऐवजी 3 षटकांचा सामना खेळला जातोय आणि जर एखाद्या संघाचा कर्णधार आला दुसऱ्या संघाचा कर्णधार आला नाही तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित होईल त्या संघाच्या कर्णधाराला त्या संघाला टॉस विनर घोषित केलं जाईल. मित्रांनो स्पर्धा लाईव्ह आहे, आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. जर आपण इथे उपस्थित नाहीत तर लवकरच आपली उपस्थिती नोंदवा दोन्ही संघांनी. रुपेश नाईक एक अष्टबैली खेळाडू. आपण जर पाहिलं तर अलिबाग आदिवासी प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन खेळणारा खेळाडू, प्रत्येक वर्षी एक वेगळी छाप सोडणारा खेळाडू. बॅटची कडा इथे झेल टिपला जातोय, अप्रतिम कॅच आपण पाहतोय. चांगला झेल आणि फलंदाज संपला खेळ. फलंदाज बाद.
डिलिव्हरी आपण पाहतोय फलंदाज बाद दिला जाईल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद डीजे. आपल्याला जर एखादा निर्णय डाऊटफुल वाटला आपण दाद मागू शकता. मात्र पंचच ठरवतील की त्यावरती रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही. आणि पंचांचा जर आपण विचार केलात पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालायचा नाही. त्यांनी दिलेला निर्णय अंतिम निर्णय असेल. जर जास्त वाद घातला गेला तर त्या संघाला या स्पर्धेतून बाद देखील केला जाईल. सर्व नियमांची माहिती करून घ्या मित्रांनो. मैदानात प्रवेश करताना आपण एका रांगेत प्रवेश करायचा आणि त्याच पद्धतीत मैदानातून बाहेर यायचं आहे. आणि चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये पुढील सामन्याच्या नाणेफेकीचं कौल होणं आवश्यक आहे. जर दोन्ही संघाकडे आले असतील पुढील सामन्यातील नाणेफेक होईल. जर दोन्ही संघाकडे आले नसतील तर षटकांची संख्या कमी होईल. इथे देखील चांगल्या पद्धतीत आपण पाहतोय चेंडूला खेळून खेळलं जात आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. षटकाची सुरुवात नक्कीच चांगली. अंतिम षटकात जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूत विकेट प्राप्त केले गेले. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल रोटेट केली जाते. नवीन फलंदाज चेतन आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय तो म्हणजेच चैतन्यला. चैतन्य एक असा खेळाडू आहे जो नेहमीच आपल्या संघामध्ये नव चैतन्य निर्माण करतो. नेहमी आपल्या संघामध्ये धावा जमवत आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो. चैतन्य पुन्हा एकदा तीच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का. पुन्हा एकदा एक चांगला खेळ आपल्या संघासाठी करून दाखवणार का हे पाहायचंय. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी आपण पाहतोय आता राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेल्या रुपेश. यावेळेस रुपेशच्या गोलंदाज लगालेला स्ट्रोक चेंड जातोय. लॉंग ऑफच्या बाहेर येतोय. षटकार डीजे. धावसंख्या झालेली आहे 38 धावा. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी. क्षेत्रक्षण बदलण्यास भाग पडलाय ते म्हणजे गोलंदाजाला फलंदाज चैतन्यने. मित्रांनो आपण दाद नक्कीच मागा पण कृपया करून वाद घालू नका ही आपणास नम्र विनंती असेल. यावेळेस चांगला चेंडू शर्यतचा वेध घेणारा पायाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडू झालेले आहेत. या आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पहिले इनिंग सांगतेकडे चालले असं म्हणावं लागेल कारण पहिल्या इनिंग मधील तिसऱ्या आणि अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडू चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटला थोडासा फंबल होत आहे अक्षयकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय. थोडीशी मिसफील्ड बघा झालेली आहे आणि 2 धावा घेतल्या जातात. त्या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 40 धावा 40 रन्स. एक चांगली धावसंख्या नक्कीच रचली गेलेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना शिवशंभू आगसुरे या संघाकडून. अंतिम चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र या प्रयत्नात फलंदाज चैतन्य रनआउटच्या स्वरूपात इथे बाद.
बेल्स आपण पाहिलं तर इथे डिस्लॉच होणं आवश्यक, म्हणजे बेल्स जमिनीवर पडणं आवश्यक. त्यामुळे इथे किती धावा आहे ते पंचाने आमच्यापर्यंत कळवायचं आहे. 2 धावा इथे मिळतील. बघा बेल्स डिस्लॉच केले असतील तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद दिला गेला असता. मात्र बेल्स काढून पुन्हा बेल्स तिथेच ठेवली गेली, त्यामुळे फलंदाज बाद दिला जाणार नाही. क्रिकेटचे नियम आहेत त्यापैकीच हा देखील नियम आहे. बेल्स जमिनीवर पडणं हे आवश्यक आहे. तर चला, पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती 42 धावा लावलेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 43 धावांचं एक तगडं आव्हान पेश केलंय. प्रथम फलंदाजी करत असताना शिवशंभू आगरसुरे संघाने प्रतिस्पर्धी संघ सिद्धिविनायक खारपाड्या संघासमोर. आणि जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होते, चला टॉस साठी या. जय गणेश आंबेवाडी संघाचा कर्णधार आपण पाहतो इथे आलेला आहे आणि गावदेवी धोकोड संघाचा कर्णधार देखील आलेला आहे. तर आयोजकांना विनंती आपण टॉस करून घ्यायचंय. आमचे सुनीलजी करमळे काका यांना विनंती आपण आपल्या शुभस्य टॉस करून घ्या, नाणेफेक करून घ्या. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर विनंती असेल कॅमेरामॅनला की आपण इथे फोकस करा जिथे टॉस का बॉस इथे केला जातोय. नाणेफेकीचा कौल लागलाय. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले. दोन्ही संघांना समान शुभेच्छा. पहिला सामना दोन्ही संघांच्या या स्पर्धेतील आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच गावदेवी धुकोडे संघाच्या बाजूने नाही तर जय गणेश आंबेवाडी संघाच्या बाजूने. बघा दोन्ही संघांनी नियमांची माहिती करून घ्या. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. मैदानात प्रवेश करताना एका रांगेत प्रवेश करायचा आहे. इथे दोन्ही बाजूला बसण्याची आसन व्यवस्था आहे. त्या स्टेप्सवरतीच आपण बसायचं आणि तिथूनच मैदानात प्रवेश करायचा आहे. अन्य ठिकाणी प्रवेश केलात तर आपल्याला धावांच्या स्वरूपात पेनल्टी दिली जाईल. 4 षटकांचा सामना असल्यामुळे पहिले षटक पॉवर प्लेचा असेल. त्यामुळे 2 क्षेत्रक्षे आपण सीमारेषा तैनात ठेवू शकता. फलंदाजांनी सेंटर गार्ड हा मैदानाच्या बाहेरच चेंज करायचा आहे आणि जर विकेट किपरनी चेंज करायचा असेल तर त्यांनी पंचांची त्याची माहिती द्यायची आहे. कारण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जर एखाद्या गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळली तर मात्र त्या स्पर्धेत पुढे गोलंदाजी करता येणार नाही आहे. त्याबरोबर तो चेंडू नो असेल, संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि नवीन येणारा गोलंदाजाचा पहिला चेंडू हा फ्री हिट असेल. प्रत्येक नंबरला फ्री हिटची सुवर्ण संधी असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. रिव्ह्यूचा ऑप्शन हा केवळ पंचांसाठी आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, रिव्ह्यूचा ऑप्शन केवळ पंचांसाठी आहे. आपल्याला एखादा निर्णय वाटलं की त्या निर्णयामध्ये फेरबदल होऊ शकतो की मला चुकीचा वाटतं किंवा आपल्या मनात शंका असेल, आपण पंचांशी दाद मागू शकता. मात्र पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालायचा नाहीये. जर पंचांशी वाद घातला गेला तर त्या संघाला या स्पर्धेतून बाद केलं जाईल. सर्व नियमांची माहिती करून घ्या. समीर आलेला आहे गोलंदाजीसाठी. पहिलं षटक घेऊन तर स्ट्राईक वरती विकास आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय ते म्हणजेच यावेळेस विकासच्या बॅटमॅनला स्ट्रोक मिस स्ट्रोक आहे. झेल होणं कठीण. किती धाव मिळतील पाहूया. चेंडू सीमाच्या दिशेला क्षेत्र त्याच्या मागे. 1 धाव पूर्ण झाली. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. इथे काय घडलं? विकेटचे पतन. फलंदाज बाद.
खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप का हवेत, झेल होणं कठीण, जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल फेक होईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली स्टार्ट इथे फलंदाज दोन्ही करतायत, मात्र त्यानंतर पण पहिले एक फलंदाज लगेच बाद झालाय. दुसरा फलंदाज पाहूया कशा प्रकारे धावा जमवतोय रुपेश नाईक. ज्या खेळाडूची आता मोठी जबाबदारी आहे. धावफलका धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 चेंडू अखेरचे गडी बाद, 4 धावा. समीरचं पुन्हा एकदा खूप चांगलं षटक, चांगली सुरुवात पॉवरप्लेच्या षटकात तो करतोय. इथे मात्र रुपेश नाईकच्या बाद मारलेला गुटनाट एक तमाशादेख स्टाईल मधला एक फ्लॅट अँड फ्युरियस षटकार डीजे. या षटकाराने आपण पाहतो धावसंख्या दुहेरी अंक पोहोचलेली आहे. 5 चेंडू झाले, धावफलकावरती धावसंख्या लागलेली आहे 10 धावा. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडूला भिरकावलाय ते म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावा मिळतील. मात्र फलंदाजाला असेल. ओव्हर दी वेस्ट साईड नो चेंडू येतोय. नो +4 एकूण 5 धावा म्हणजे धावसंख्या होईल 15 धावा आणि फ्रीचा चेंडू असेल. बघा चांगल्या सुरुवातीनंतर मात्र गोलंदाज अंतिम काही चेंडूवरती महागडा ठरतोय, कारण रुपेश नाईक सगळा चांगला फलंदाज इथे धावा जमवतोय आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतोय. 15 धावा धावफलकाला लागलेल्या आहेत. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहू आणि जो फीटचा असेल उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो म्हणजे फ्री हिट. फ्री हिट दमदार असं ठरणार का हे पाहूया. चेंडूला दिशा दाखवले आणि या चेंडूवरती पुन्हा एक चौकार येतोय. अप्रतिम स्ट्रोक प्ले. Quad in last 12 deliveries. यावेळेस पहिला चेंडू ती मोठा सो खेळण्याचा प्रयत्न मिस सॅम स्ट्रोक चेंडू हवेत समीर चेंडूच्या खाली आणि असं वाटत तरी झेल पकडलाय, मात्र शेवटच्या क्षणाला काय घडतंय बघा. चेंडू हातून निसटतोय. बघा हाच फरक आहे डे लाईट आणि या फ्लड लाईट्स मधला, कारण बऱ्याच वेळेला चेंडू हातून निसटतात अंदाजा येत नाही. बघा पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं आमचे सुनीलजी करमळे काका सांगतात. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकात देखील अशी स्टार्ट मिळाली होती. 19 धावा जमवल्या गेल्या होत्या आणि या इनिंग मध्ये देखील पहिल्या षटकात 19 धावा आल्यात. तर दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती जीवदान लाभते उमेश पेडव्या चांगला फलंदाजाला. लो फुल टचला दिशा दाखवली जाते आणि या चेंडूवरती देखील चौकाराची मोहर. सलग येणारा तिसरा चौकार पाहतोय रुपेश नाईकच्या बॅटमधून डीजे.
आहे ती म्हणजेच 24 धावा. गोलंदाज रोशन आलेला आहे. रोशनचा चांगला चेंडू खोलू टप्प्यात चेंडूला खेळून काढलाय. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये. चांगला क्षेत्रक्षण आणि अचूक फेक मी तर म्हणेन. यशांच्या जवळ अगदी चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे. त्यामुळे एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 25 धावा. धावांची गती आता चांगल्या पद्धतीने राखली जाते. चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या जात आहेत. संघ विजय दिशेने वाटचाल करतोय. दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर गोलंदाजाला इथे कमबॅक करावं लागेल. विशेषतः एक चांगली जी पार्टनरशिप भागीदारी बनते तिथे इथे ब्रेक करावं लागेल. इथे बॅट आणि चेंडूचा सुरेख कसा मिळाव होत नाहीये. चेंडू बॅटच्या अगदी टो एंडला म्हणजे खालच्या बाजूला लागतोय. जर मिडल झाला असता तर कदाचित इथे मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला असता. मात्र एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली ती म्हणजे 26 धावा 26 रन्स. 26 धावा झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने सामना रंगतोय. पहिला चेंडूवरती पण पहिला चौकार आला. पहिला चेंडू एक धाव त्यानंतर चौकार आला. त्यानंतर पुन्हा सिंगल्स मध्ये डील केली जाते. पुन्हा एकदा या कलंचा चेंडू कमालीचं षटक. कमालीची गोलंदाजी. गोलंदाज ब्रह्मास्त्र म्हणून का म्हटलं जातं या चेंडूला पहा. चांगल्या फलंदाजाला देखील इथे जागेवरती उभं केलं जातंय. रुपेशला हात मोकळे करण्याची संधी दिली जात नाहीये. चांगली गोलंदाजी इथे रोशनची. रोशनचं कौतुक नक्कीच करायला लागेल. यावेळी चांगला चेंडू टाकला जातोय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय इथे चोरटी धाव चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. आणि या एकेर धावने एका कंजूस षटकाची सांगता होते असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकात जिथे तब्बल 19 धावा आल्या. या षटकात आपण विचार केला तर आल्या त्या म्हणजेच 8 धावा. बघा पहिल्या षटकात आक्रमकता. दुसऱ्या षटकात भेदकता. कंजूस गोलंदाजी पण अनुभवली. आता अंतिम षटक 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं 16 धावांची आवश्यकता. 16 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू आणि 16 धावा असं इक्वेशन असताना पाहूया कशा प्रकारे अंतिम षटकात गोलंदाजी केली जाते. अंतिम षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. तेजसवरती मोठी जबाबदारी आहे. या षटकात तेजसला धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाजी करण्या संघात धावा जमवायच्या आहेत. जिथे रुपेश खऱ्या हाताने सेट झालाय. दुसऱ्या बाजूला सलमच्या भूमिकेत आलेल्या उमेशने देखील बरेच चेंडू खेळलेले आहेत. त्यामुळे तो देखील सेट झाले. दोन्ही फलंदाज आता सेट आहेत. मग आता खऱ्या अर्थाने जे टार्गेट सेट केले गेले त्याचा त्यांना इथे पाठलाग करायचा आहे. आणि हा पाठलाग करताना या 16 धावा तर इथे पूर्ण कराव्या लागतील. गोलंदाज तेजस अंतिम षटकाची जबाबदारी घेऊन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लास्ट ओव्हर ड्रामा आपण पाहणार आहोत. अंतिम षटकात काय घडतं हे पाहूया. कारण या षटकात चला मित्र थोडं स्पीडअप करा. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय काय घडलंय. कारण बेल्स तिथे डिस्क्लोज झालेली आहे. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. फलंदाज इथे बाद झालेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडू विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती मोठा भासा गळायला लागलाय. डी जलसंधी. आणि वेगळं चैतन्य इथे निर्माण झालं म्हणून मी इथे म्हणजेच गोलंदाजी करण्यास संघामध्ये. दुसऱ्या बाजूला जितेंद्र पेडवी ज्याला मी नेहमीच एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून संबोधतो. आणि का संबोधतो हे दाखवण्याची पुन्हा एकदा त्याला सुवर्ण संधी आहे. कारण संघाला अजूनही 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. सामना
जिंकण्यासाठी. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवरती आपण पाहिलं कोणती धाव येत नाही. कमालीची गोलंदाजी बघा. दोन चेंडू अप्रतिमरित्या हाताने जात आहेत. चेंडूमध्ये लेंथ मध्ये बदल, गतीत बदल, उसी देखील या चेंडू दिली जाते आणि त्यामुळे फलंदाज बीट झालाय. 4 चेंडू आणि 16 धावा म्हणजे 4 चेंडू 4 चौकार. लगल जाणार का यावेळेस? जितेंद्रच्या बॅटमध्ये स्ट्रोक चेंडू हवेत. झेल टिपण्याची संधी मिड विकेटला. झेल टिपला जातो आणि अजून एक फलंदाज बाद. नाही तर 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. खऱ्या अर्थाने जे महत्वपूर्ण पिलर आहेत ना, जे महत्वपूर्ण खेळाडू आहेत त्यांच्या विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज करण आलाय. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र इथे विकेट बहाल करतोय करण आणि फलंदाज अजून एक बाद झालाय डीजे. यावेळेस चेंडू अजून एक चांगला चेंडू. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद डीजे. एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील किंवा सामन्यातील. या चेंडू देखील विकेटचे पतन होऊ शकतं. समीर चेंडू खाली आलाय. समीरच्या हातून झेल सुटतोय आणि आपण पाहिलं तर या षटकात एकही धाव आलेली नाहीये. याचा अर्थ या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक, पहिली मेडन ओव्हर आपण पाहतोय. तेजस शेनावती नोंदवली जाते. अप्रतिम गोलंदाजी तेजस्वी. बघा या सामन्यात मॅच किताब काढणं खूप कठीण काम म्हणावं लागेल. आधी तर आपण अभिनंदन करूया ते म्हणजेच शिवशंभू आग्रोसे संघाचा त्याने सामना जिंकला. ते या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतोय आणि पुढील स्पर्धांसाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ते म्हणजेच सिद्धिविनायक खारपाडा या संघाला. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला. संदेश या फलंदाजाने 3 षटकार एकेरी धावाने 19 धावा जमवल्या. 2 षटकार एका चौकारने 19 धावा जमवल्या चैतन्यने. तर समीरचं षटक महागडं ठरलं. रोशनने कमबॅकिंग षटक केलं. मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेत आपली वेगळी छाप सोडली आणि आपल्या गोलंदाजीचा दर्जा काय आहे ते दाखवून दिलं. असं अंतिम षटक हाताळणारं या स्पर्धेतील
पहिलं निर्धाव षटक म्हणजे मैदानावर करणारा आणि त्याबरोबर 2 विकेट प्राप्त करणारा अंतिम षटक हाताळणारा शिवशंभू आगरसुरी संघाचा गोलंदाज तेजस ठरतो या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच म्हणजेच सामन्याचा मानकरी. तर तेजस आपण यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब घ्यायचाय. सिद्धिनाथ खारपाड संघ आपला एखादा खेळाडू किंवा कर्णधार आपण आयोजकांची भेट घ्या. सिद्धिनाथ खारपाड संघ आपला एखादा खेळाडू किंवा आपला कर्णधार आयोजकांची आपण भेट घ्यायची. तर इथे आपण यायचं, इथे आपली वाट पाहिली जाते. सन्माननीय सुनील जकरमे काका आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे जे किताब आहेत ते देण्यात आलेले आहेत. LICचे विमा सल्लागार शिवकृपा कन्सल्टन्सीचे मालक सन्माननीय